नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। आपण बघा विभाग वाईज नुकतीच लेखा व कोशागार विभागाची भरती प्रक्रिया या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि फॉर्म भरण्याची जी काही पहिला टप्पा जो आहे प्रक्रियेचा तो पूर्ण झालेला आहे। सगळ्याच विभागामध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं मग याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे तो ही पहिली अशी एक्झाम आहे की लक्षात ठेवा की ज्याचा अभ्यासक्रम जो आहे तो डिटेलमध्ये यांनी उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास हा सोपा जाणार आहे। तर तो अभ्यासक्रम नेमका कशा पद्धतीने आहे, कशा पद्धतीने तुम्हाला टॅकल करता येईल, कमी वेळेमध्ये जास्त तयारी ही कशा पद्धतीने केली जाईल, याच्यामध्ये नवीन विषय कोणते समाविष्ट केले गेलेले आहेत या बाबतीमध्ये तुमची या ठिकाणी क्लिअरन्स देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। तर लक्षात घ्या, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एकतरी विभागावाईज नेमक्या जागा किती होत्या हे सुद्धा आपण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगणारच आहे आणि पुढे याचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगेल आणि मग शेवटी तुम्हाला थोडक्यामध्ये काही पुस्तकं कोणती वापरली गेली आहेत या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला थोडक्यामध्ये मी सांगणारच आहे। चला तर मग या ठिकाणी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही तुमची जबाबदारी असेल की लिंक शेअर करायची आहे आणि लाईक करायला तर बिलकुल विसरायचं नाहीये। सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला। बघा या ठिकाणी जर बघितलं तर विभागानुसार जागांची संख्या पाहत असताना जर या ठिकाणी विभाग दिलाय आणि त्यांच्या समोर असणाऱ्या जागा, आता कोकण विभाग जो आहे तो जाहिरात जर बघितली या ठिकाणी जवळपास सगळ्यांच्या मला वाटतं शेवट आलेली जाहिरात होती आणि त्यामध्ये या ठिकाणी जागांची संख्या ही 179 आहे, बरोबर। त्याचबरोबर या ठिकाणी नाशिक विभागामध्ये पाहायला मिळतंय ते म्हणजे 1 नंबरला कोकण विभाग आहे। 2 नंबर जर बघितला तर पुणे विभागामध्ये या संख्या आपल्याला पाहायला मिळतात। पुणे विभागामध्ये एकूण 75 जागांची ही भरती प्रक्रिया आहे। त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागतोय तो म्हणजे नाशिक प्रशासकीय विभाग किंवा नाशिक विभागामध्ये। त्याच्यानंतर चौथा क्रमांक नाशिक विभागामध्ये एकूण 59 जागा आहेत। त्याच्यानंतर चौथा जर बघितला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे नागपूर, त्याच्यानंतर आहे अमरावती आणि त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवायचं संभाजीनगर। अशा या विभागानुसार तुम्हाला जागा पाहायला मिळतात। कोकणमध्ये 79, नाशिकमध्ये 59, 179, नाशिकमध्ये 59, पुणेमध्ये 75, संभाजीनगरमध्ये 42, त्याच्यानंतर अमरावतीमध्ये 45, नागपूरमध्ये 56 अशा एकूण जवळपास 456 जागांची ही जाहिरात आहे, बरोबर। आता लक्षात घ्या ह्या परीक्षेचं आयोजन नेमकं कोण करणार आहे तर लक्षात ठेवायचं परीक्षेचं आयोजन करण्याची जी जबाबदारी आहे TCS या कंपनीकडे देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून इथं लक्षात घ्यायचं की मागच्या PYQचा तुम्हाला फायदा होऊ शकेल। आणि यांनी आणखीन एक जमेची बाजू काय दिलेली आहे तर जो अभ्यासक्रम दिलेला आहे, लक्षात घ्या अभ्यासक्रम, ठीक आहे, कारण सगळ्यात महत्वाचा जो दिशादर्शक घटक असतो तो अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यानंतर दुसरा तुमचा मार्गदर्शक किंवा दिशादर्शक जो घटक असतो तो म्हणजे PYQ। आता या परीक्षेच्या बाबतीमध्ये TCS काय करतं, PYQ तुम्हाला उपलब्ध करून देतो म्हणजे आपल्याला रिस्पॉन्स शीटच्या माध्यमातून PYQ अवेलेबल होऊन जातात आणि अभ्यासक्रम यांनी विश्लेषित स्वरूपाचा दिलेला असल्या कारणानं या ठिकाणी काय होतंय रे तर या परीक्षेची तयारी करणं हे तुम्हाला सोपं जाणार आहे। आता याच्यामध्ये काही इतर जे घटक दिलेले आहेत, आता परीक्षेचा पॅटर्न आणि त्यामध्ये काही विषय हे नव्यानं समाविष्ट करून दिले गेलेले तुम्हाला पाहायला मिळतात। आता लक्षात घ्या इथं जर बघितलं तर परीक्षेचा पॅटर्न नेमका काय तो बघून घ्या एकदा। तत्पूर्वी तुम्हाला सांगून देतो की ऑल इन वन बॅच, ज्यांना रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच म्हणजे तयारी करायची सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम जवळपास समानच आहे आणि म्हणून ही ऑल इन वन बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे नगण्य किमतीमध्ये 999 सगळ्याच परीक्षांसाठी 1 वर्ष याची काय असेल रे तर व्हॅलिडिटी असणार आहे सगळ्या परीक्षांसाठी। ज्यांना अगदी फास्ट मध्ये स्पीड वाढवून वगैरे जर तयारी करायची असेल त्यांच्यासाठी खास करून ही बॅच आहे, ठीक आहे। चला आता परीक्षेचा पॅटर्न नेमका काय आहे तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय विषय मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी अशा पद्धतीने बघा। मराठी इंग्रजीचा दर्जा काय सांगितलाय उच्च माध्यमिक शालांत परीक्षा आणि इंग्रजीचा सुद्धा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा। जीके आणि बौद्धिक चाचणी या ठिकाणी पदवी दिलेली आहे म्हणजे ग्रॅज्युएशन, इथं 12वी आणि ग्रॅज्युएशन असं दिलेलं आहे। मग प्रश्नांची संख्या किती असणार आहे, प्रत्येक विषयाला जवळपास 25 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। मराठीला 25, इंग्लिशला 25, तुमच्या या ठिकाणी जीके जे आहे सामान्य ज्ञान आपण म्हणतोय, जनरल नॉलेज म्हणतोय, त्याला एकूण या ठिकाणी जर बघितलं तर प्रश्नांची संख्या 25च असणार आहे
आणि इथं बौद्धिक चाचणी दिलेलं आहे, बौद्धिक चाचणी दिलंय. याचा अर्थ असा होत नाही की फक्त बुद्धिमत्ता विचारतील. मागे या ठिकाणी समाज कल्याणची परीक्षा सुरू आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं यापूर्वी या ठिकाणी वेगवेगळ्या टीसीएसच्या माध्यमातून आयोजित केल्या गेलेल्या परीक्षा पाहायला मिळतील. त्यामध्ये बौद्धिक चाचणी दिलेलं असतं, पण मॅथ सुद्धा तेवढेच प्रमाणामध्ये तुम्हाला विचारलेलं पाहायला मिळणार आहे. समाज कल्याणमध्ये जर बघितलं तर बौद्धिक चाचणी दिलेलं असताना त्यांनी या ठिकाणी बुद्धिमत्तेवरती खूप नगण्य प्रश्न विचारले, जवळपास नाहीच्या बरोबर प्रश्न विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त गणितावरती जास्त त्यांनी फोकस केलेला आहे. म्हणून आपल्याला तयारी करत असताना गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्हींची तयारी एकत्रित या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि प्रश्नांची संख्या जरी 25 असली तरीही प्रत्येक प्रश्न हा कशाला असणार आहे तर 2 मार्काला असणार आहे. म्हणजे 100 प्रश्न आणि 2 गुण प्रत्येकाला, तर म्हणजे 200 गुणांची ही काय असणार आहे रे तर परीक्षा असणार आहे. टीसीएस मार्फत आयोजित केली जाईल. कशी रे तर ऑनलाईन पद्धतीनं याचं आयोजन केलं जाईल. बघा आणखी एक महत्वाची गोष्ट, प्रश्नपत्रिकेतील प्रश्न हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहेत, हे तुम्हाला कळून जातंय. त्याच्यानंतर बघा इथं एक प्रश्न असतो की सर प्रश्न जे आहेत ते कोणत्या भाषेमध्ये असतील, तर त्यांनी सुद्धा त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून व इंग्रजी विषयाची परीक्षा ही इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल. त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि अंकगणित, बघा इथं दिलंय बौद्धिक चाचणी आणि इथं दिलंय अंकगणित, त्यांच्याच एकंदरीत त्या पीडीएफ मध्ये बरं का हे अंकगणित या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून घेण्यात येईल. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे इथं भाषा निवडता येईल, मराठी किंवा इंग्लिश. बऱ्याच जणांना मराठीचे प्रश्न समजत नाही, त्यामुळे ते इंग्लिशमध्ये ट्राय करतात आणि मराठी जो आहे तो या ठिकाणी मराठीचे प्रश्न मराठीमधून इथं भाषा निवडणारच आहे. बरोबर, अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हा पॅटर्न पाहायला मिळतोय. आता लक्षात घ्या, आता आपल्याला अभ्यासक्रम याचा नेमका कशा पद्धतीने दिलेला आहे. बरोबर, प्रत्येक विषयाचा तुम्हाला अभ्यासक्रम आहे. बघा मग इथं या ठिकाणी आपण पाहूया सुरुवातीला मराठी आणि इंग्रजी यांचा अभ्यासक्रम काय आहे. ठीक आहे, चला बघा इथं जर बघितलं तर मराठीमध्ये किती काय दिलंय, सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे तुमचं मराठी, आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्ही बघा कॉमन ओकॅब्युलरी याच्यावरती जास्त भर असणार आहे. या 25 प्रश्नामध्ये ओकॅब्युलरी मराठीमध्ये शब्दसंग्रह याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न असेल. त्याच्यानंतर बघा वाक्य रचना, मराठीमध्ये वाक्य रचना दिलेले आहे आणि इंग्लिशमध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर दिलेले आहे. बरोबर, सेम स्वरूपाचा अभ्यासक्रम फक्त इथं मराठीमध्ये दिलाय, इथं इंग्लिशमध्ये दिलाय. याचे प्रश्न मराठीमध्ये असतील, हा इंग्लिश ग्रामरचा आहे. त्याच्यानंतर बघा व्याकरण दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी ग्रामर दिलंय. म्हणी आणि वाक्प्रचार आणि अर्थ व उपयोग म्हणजे या ठिकाणी म्हणी असतील, वाक्प्रचार असतील आणि त्यांचा अर्थ असेल, त्यांचा उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे, अशा प्रकारे या ठिकाणी मराठीमध्ये दिले. यूज ऑफ एडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे या ठिकाणी दिलेले पॅसेज सुद्धा इथं तुम्हाला असणार आहे यावरती. आणि उतार्यावरील प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे हे तुम्हाला इथं असणार आहे. प्रत्येक लक्षात ठेवा. आणि मिनिमम उतारा जो असतो तो काय करायचा आहे रे तर 5 प्रश्न याच्यावरती विचारले जातात. त्यामुळं उतार्याची तयारी सुद्धा व्यवस्थित पद्धतीनं तुम्हाला झाली पाहिजे, ती करता आली पाहिजे. ठीक आहे, स्पष्ट दिलेले उतारा कसा असेल. ठीक आहे, 5 प्रश्नासाठी इथं सुद्धा 5 प्रश्न आणि इकडं मराठीसाठी सुद्धा 5 प्रश्न, अशा पद्धतीने हे 10 मार्कासाठी उतारा इथं तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता निगेटिव्ह मार्किंगच्या बाबतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल का तर निगेटिव्ह मार्किंग अलीकडे टीसीएसनं आयोजित केल्या गेलेल्या प्रत्येक परीक्षेसाठी सुरुवातीला जर बघितलं आयसीडीएस अंतर्गत घेण्यात आलेल्या मुख्य सेविकेच्या परीक्षेसाठी त्यांनी लावली. त्याच्यानंतर समाज कल्याणसाठी निगेटिव्ह सिस्टीम लावली. त्याच्यानंतर होणाऱ्या इतर परीक्षांसाठी सुद्धा या ठिकाणी टीसीएस म्हणतो बरं का, टीसीएस अंतर्गत ज्या परीक्षा घेतल्या जातील त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग लावली जाऊ शकते. त्यामुळं आता ही लेखा आणि कोशागार विभागाची जी काही भरती प्रक्रिया आहे याचं आयोजन सुद्धा टीसीएस मार्फतच केलं जात आहे. त्यामुळं लक्षात ठेवा या ठिकाणी जे आहे इथं सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लावली जाणार आहे किंवा लावली जाऊ शकते. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. कारण का आता अभ्यासक्रम जर बघितला ना तुम्ही जर हा अभ्यासक्रम कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतोय का तर यस, कुठं पाहिलाय तर सांगतो. बघा एमपीएससी अंतर्गत घेतली जाणारी जी काही संयुक्त मुख्य परीक्षा आहे, संयुक्त, त्यामध्ये गट ब असेल, गट ब किंवा गट क या दोन्हींचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे ना तो ऍज इट इज यांनी कॉपी केलेला आहे.
लक्षात घ्या. ठीक आहे, आजपर्यंत एमपीएससी युपीएससी ला फॉलो करत होतं, आता यांनी काय केलेलं आहे, सरळ सेवेमध्ये या एमपीएससी ला फॉलो करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी तोच अभ्यासक्रम या ठिकाणी घालून दिलेला आहे. तुम्हाला सर मराठी इंग्लिश वरून म्हणताय का, तर नाही, तुम्ही हा सुद्धा चेक करू शकता. आणि याच्यानंतर आता विषय असणार आहे तो म्हणजे कोणता रे, तर जी के. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतोय रे, सामान्य ज्ञान. ठीक आहे, सामान्य ज्ञान. आता हा बघा, सामान्य ज्ञान मध्ये दिलेला अभ्यासक्रम सामान्य ज्ञान. इथं काय दिलंय, पहिल्यांदा भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधिमंडळ इत्यादी. हा टायटल आहे विषयाचं. म्हणजे याला एकंदरीतरित्या काय म्हणायचं माहितीये का, पॉलिटी. ठीक आहे, राज्य व्यवस्था. ठीक आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा पहिल्यांदा काय काय दिलंय, म्हणजे डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलाय बरं का प्रत्येक विषयाचा. घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका काय आहे, तत्वे काय आहेत, घटनेची महत्वाची कलमे, ठळक वैशिष्ट्ये, केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, याला आपण काय म्हणतोय रे, तर समान नागरी कायदा, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, त्यांची कर्तव्य, त्यांचे अधिकार, त्यांचे कार्य. त्याचबरोबर राज्य विधिमंडळ दिलंय, त्यामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल आणि या दोन्ही विधिमंडळाची सदस्य, त्या सदस्यांचे अधिकार, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे जे काही पदाधिकारी आहेत, पीठासीन अधिकारी आहेत, त्यांचे अधिकार आणि कार्य, कर्तव्य आणि विविध समित्या याबाबत, आणि शेवटी दिलेला आहे इत्यादी. म्हणजे पॉलिटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला इत्यंभूत डिटेलमध्ये अभ्यासक्रम दिलेला पाहायला मिळतोय आणि हाच अभ्यासक्रम तुम्हाला संयुक्त गट क गट ब मुख्य परीक्षेचा असलेला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ऍज इट इज आहे, फक्त तुम्ही म्हणाल काय, तर तेवढ्या प्रमाणामध्ये. कारण आता अलीकडे जर बघितलं तुम्ही प्रश्नांचे, जर समाज कल्याण असेल किंवा आयसीडीएस असेल, यामध्ये प्रश्नांचे जर पॅटर्न बघितले ना, इथपर्यंत आयोग, इथपर्यंत टीसीएस पोहोचलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला काय होणार आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला अजून सांगेल की या ठिकाणी तुम्हाला सोपं जाणार आहे, कसं ते शेवटी सांगणारच आहे. ठीक आहे, सामाजिक व आर्थिक जागृती इतिहासामध्ये महत्वाच्या व्यक्ती आणि त्यांचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी याबाबतची या ठिकाणी इतिहासामध्ये हा अभ्यासक्रम घालून दिलेला आहे. बरोबर, पॉलिटी दिला आणि हा इतिहास दिला. विशेष करून महाराष्ट्रावरती फोकस असणार आहे. ठीक आहे, चला. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल बघा, डायरेक्टली मेन्शन आहे. म्हणजे जो मेन्सला दिलेला अभ्यासक्रम तोच आहे. मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील विभागवार होणारे बदल, नद्या, पर्वत, पठार, विविध भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने, खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, बरोबर, आणि झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. ऍज इट इज आहे बघा, तुम्ही भूगोलामध्ये असेल, इतिहासामध्ये असेल किंवा पॉलिटीमध्ये. त्याच्यानंतर पर्यावरण सुद्धा दिलंय. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी पुढे पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरण हे सगळं दिलंय. मानवी पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे सर्व संधारण, विशेष वनसंधारण या सगळ्या बाबतचे प्रश्न तुम्हाला, प्रदूषण, प्रदूषकाचे प्रकार, पर्यावरणीय आपत्ती, नैसर्गिक पर्यावरण संवर्धनामध्ये कार्यरत असलेल्या राज्य स्तरावरील, राष्ट्र स्तरावरील आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावरील महत्वाच्या संस्था आणि संघटना या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा हा महत्वाचा विषय, हा महत्वाचा विषय डायरेक्टली विज्ञान आणि तंत्रज्ञान त्यांनी मेन्शन केलेलं आहे. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र इथपर्यंतचा जर अभ्यासक्रम बघितला तर हा पूर्णपणे, म्हणजे इथपर्यंत हा जर बघितला तर तो जनरल सायन्सचा आतापर्यंत आपण अभ्यास करत आलेलो आहे. ठीक आहे, पण त्याचबरोबर नवीन अभ्यासक्रम इथून सुरू होतो. सुदूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली याला जीपीएस आपण म्हणतो, त्याचे उपयोजन म्हणजे रिमोट सेन्सिंग, एरियल ड्रोन फोटोग्राफी, जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम ज्याला जीआयएस. ठीक आहे, आणि
ऍप्लिकेशन म्हणजे त्याचा वापर. ठीक आहे. आणि पुढचा एक विषय माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, ज्याला आपण काय म्हणतोय इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. एवढं या ठिकाणी इथं या सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये दिलंय. हा सामान्य विज्ञान इथपर्यंत आहे आणि इथून पुढे जो आहे तो तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजीचा विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टेक्नॉलॉजी हा विषय कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये ऍज इट इज दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा येतो तो म्हणजे अर्थव्यवस्था. आता अलीकडे जर बघितलं आपण प्रामुख्याने तुम्ही जर बघितलं असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. बरोबर, आले तर चालू घडामोडीशी रिलेटेड येतात. पण अलीकडे जर या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही पाहिलं तर ऍज इट इज दिलाय. 25 प्रश्नासाठी तुम्हाला एवढं करायचंय. बरोबर, सामान्य ज्ञान, अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थव्यवस्था, समग्र लक्ष अर्थशास्त्र, त्यामध्ये काय काय दिलंय, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, याला पब्लिक फायनान्स म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, आर्थिक सुधारणा, याला आपण LPG म्हणतो. ठीक आहे, ते सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. भारतीय शेती आणि ग्रामीण विकास, सहकार मेन्शन केलाय, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र दिलेलं आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, त्याचबरोबर पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, अशा पद्धतीने. आणि चालू घडामोडी तर तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारल्या जाणार आहे. जग, महाराष्ट्र, भारत सगळ्यावरती असणार आहेत. आणि शेवटी दिलेला आहे माहितीचा अधिकार 2005. आता लक्षात ठेवा, मेन्स मध्ये नाही का काय केलेलं आहे माहितीये का, तर याच्या व्यतिरिक्त त्याच्या सोबतीने अजून काय दिलेलं आहे, तो म्हणजे कोणता, तर लक्षात ठेवायचं की तो म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम. ठीक आहे, लोकसेवा हक्क अधिनियम तो इथं मेन्शन केलेला नाही. तेवढंच तुम्हाला याच्यामध्ये काय सूट मिळालेली आहे बस. बरोबर, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न एखादा विचारला जाऊ शकेल, पण नाही तर आपल्याला एवढं करायचं आहे. आणि हे सगळं कुठं करायचंय, तर जीके साठी. लक्षात घ्या, किती प्रश्नांसाठी, तर 25 प्रश्नांसाठी या ठिकाणी करायचं आहे. आणि सर्वात जास्त महत्वाचं हे चॅलेंजिंग असणार आहे. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटची असेल. प्रत्येक शिक्षक हा त्या पद्धतीने तुम्हाला गाईड करणारच आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा बुद्धिमापन चाचणी दिलेलं आहे. बुद्धिमापन चाचणी, पण तिथं काय केलंय, पुढे खाली अंकगणित हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. मग बघा सामान्य बुद्धिमापन व आकलन काय मेन्शन केलंय, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न हे याच्यामध्ये असणार. कशामध्ये, बुद्धिमापन आणि आकलनामध्ये. ठीक आहे. आणि अंकगणित व सांख्यिकी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केवारी आणि इत्यादी हा शब्द खूप महत्वाचा असतो, कारण याच्यामध्ये सगळं समाविष्ट होत असतं. सो अशा प्रकारे या ठिकाणी हा अभ्यासक्रम जर बघितला तुम्ही, मी बोलतो त्याच्यापेक्षा कंबाईनचा अभ्यासक्रम MPSCच्या वेबसाईटवरून डाउनलोड करा किंवा आपल्या टेलिग्रामला चॅनल आपण दिलेलाच आहे, तिथून डाउनलोड करा आणि मॅच करून बघा. ऍज इट इज तुम्हाला पाहायला मिळेल. फक्त मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं लोकसेवा हक्क अधिनियम याच्यामध्ये मेन्शन केलेला कंबाईनला आहे, इथं मेन्शन केलेला नाही. फक्त एवढाच काय तो फरक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बरोबर, आणि म्हणून एवढं सगळं व्यवस्थित पद्धतीने करून घेण्याची जबाबदारी ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे. आणि तुम्हाला यासाठी आपण काय केलेले, तर अगदी नगण्य किमतीमध्ये ही बॅच लॉन्च केलेली आहे. 999 रुपये फक्त. ठीक आहे, याची सुद्धा व्हॅलिडिटी 1 वर्ष असेल. 1 वर्ष डिटेलमध्ये पूर्णपणे व्यवस्थित जे लेक्चर आहेत, जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला या ठिकाणी घेतला जाईल. सो ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी या ठिकाणी हा माझा नंबर दिलेला आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटचा 9689 66 56 11 या नंबरवरती तुम्ही काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे. ठीक आहे, चला मग ज्यांना आता तयारीला वेळ आहे, कारण पद हे जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल तुमचं जे काही MPSC अंतर्गत जे काही पद भरलं जातं क्लर्क, MPSC क्लर्कचे, त्याच्यापेक्षा हे पद जर बघितलं या ठिकाणी टॅक्स असिस्टंटच्या लेवलचं जवळपास या ठिकाणी हे पद असणार आहे. सो तुम्ही तयारी करू शकता. आणि टायपिंग जे आहे 30 किंवा मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक असेल तरी चालतं. अशा प्रकारे या ठिकाणी इथं क्रायटेरिया केलेला आणि पदवी तुमची कंपल्सरी असली पाहिजे, अशा प्रकारे हे आहे. त्यामुळं तुम्ही तयारीला मजबूती द्या. कंबाईनची जर तयारी करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला याच्या सोबतीनं फायदा होणार आहेच. चालेल, चला मग या ठिकाणी थांबूया. ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी या ठिकाणी या नंबरवरती संपर्क करायचा
आहे 9689665611. तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे आणि लिंक तुम्ही डायरेक्टली ॲपची डाउनलोड करा, तिथून तुम्हाला ती बॅच जॉईन करून घेता येईल. याचे लेक्चर सुद्धा आपले या ठिकाणी युट्यूबला उपलब्ध होऊन जातील. प्रॅक्टिस सेशन जर आपण आहेत याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सुद्धा मिळेल आणि नोट्स सुद्धा मिळतील. चालेल, चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.